सोलापूर लोकसभेत महाविकास आघाडीकडून प्रणिती शिंदे यांचं नाव जवळपास पक्क झालंय। अशातच त्यांच्या विरोधात भाजपकडून राम सातपुते यांना तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। राम सातपुते यांना तयारीला लागण्याच्या सूचना भाजपने दिल्या असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून प्रणिती शिंदे यांचं नाव लोकसभा उमेदवारीसाठी जवळपास निश्चित मानलं जातंय। टेंभुर्णी इथं खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी बोलावलेल्या बैठकीत आमदार राम सातपुते आले होते। यावेळी त्यांनी पत्रकारांना बोलताना म्हणाले की सोलापुरातून भाजप उमेदवार 3 लाख मतांनी विजयी होईल। पाहुयात आमदार राम सातपुते काय म्हणाले। सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजप या नावाची चर्चा आहे, काय उमेदवारी मिळाली तर सोलापूर लोकसभा मतदारसंघात नाही, भारतीय जनता पार्टीमध्ये चर्चा किंवा एकंदरीतच वातावरण निर्मिती या सगळ्या विषयाला त्या ठिकाणी फार महत्त्व नसतं। भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती आहे, या कार्यपद्धतीमध्ये पार्लमेंटरी बोर्ड जे ठरवतं त्या पद्धतीने सर्वांनी ते पाळायचं आणि त्याच्यावरती काम करायचं हा एक संस्कार आहे। त्यामुळे जी चर्चा आहे, जे काही विषय आहेत ते पार्लमेंटरी बोर्ड जो काही निर्णय घेईल तो सगळ्या कार्यकर्त्यांनी मान्य करायचा हा भारतीय जनता पार्टीचा संस्कार आहे आणि तो कार्यकर्ते पाळतात। त्यामुळे सोलापूरचा निर्णय जो काही होईल तो अतिशय हसत अतिशय आनंदाने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते स्वीकारतील आणि जो काही निर्णय होईल पार्टीची इच्छा तीच आमची इच्छा, याच्या पलीकडे भारतीय जनता पार्टीमध्ये काही एक नसतं। आपल्याला उमेदवारी मिळाली नाही, भारतीय जनता पार्टीमध्ये अशा पद्धतीची पद्धती नाही आहे की उमेदवारी मिळाली तर किंवा हे जे पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल ते सर्वजण स्वीकारतात आणि ते स्वीकारण्यासाठी मी सुद्धा कार्यकर्ता म्हणून स्वीकारेन। सुशीलकुमार शिंदे यांच्यानंतर प्रणिती शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा त्या सुशीलकुमार शिंदे यांनी केलेली आहे। काय वाटतं यावेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघात? लोकशाहीचा उत्सव आहे आणि लोकशाहीच्या उत्सवामध्ये सगळ्यांना शुभेच्छा द्याव्यात। मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो, परंतु निश्चित आहे की भारतीय जनता पार्टी ही अतिशय शक्तीने ही निवडणूक लढवते। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं सोलापूर लोकसभेच्या कानाकोपऱ्यामध्ये अतिशय सक्षम जाळं आहे। त्यामुळे मला विश्वास आहे की त्या ठिकाणी ज्येष्ठ नेते सुशीलकुमारजी शिंदे यांचा 2दा पराभव झाला आणि तिसऱ्यांदा पराभव त्यांच्या कन्येचा होईल आणि 3 लाख मताने त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं विजयी कमळ हे त्या ठिकाणी माननीय मोदीजींना सोलापूरकर भेट देतील हा मला विश्वास आहे। माढ्यामधून किती मताने? निश्चित भारतीय जनता पार्टीचं वातावरण आहे, आपण पाहिलं आहे आणि मला विश्वास आहे की 100% भारतीय जनता पार्टीचे उमेदवार या ठिकाणून निवडून जातील आणि माढ्यातून पुन्हा एकदा कमळ फुलेल। धन्यवाद। अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।